इगतपुरी घाट माथ्यावर अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली जी प्रसिद्ध बारव आहे, जी वाटसरूंची ताण भागवायची ती हीच बारव आहे। आणि या बारवमुळे आजूबाजूचे जे आदिवासी पाडे होते त्यांना पाणी पुरवठा होत होता आणि या बारवमुळे जे जे वाटसरू होते ते येथील गोड पाणी पित होते। आता जर पाहिलं त्या बारवची परिस्थिती जर पाहिली तर ही बारव पूर्णपणे आटलेली आहे। या बारवने पूर्णपणे आपण जर पाहिलं तर खाली तळ गाठलेला आहे आणि या तळ गाठलेल्या बारवमध्ये आता थोड्याच प्रमाणात जो मृत गढूळ पाण्याचा साठा शिल्लक आहे। आणि याच पाण्यावर जे आपले आदिवासी बांधव आहेत, येथे बिवळवाडी आहे, येथे जवळजवळ 450 ते 500 वस्तीचं हे आदिवासी गाव आहे। 2 वाड्या मिळून हे आदिवासी गाव आहे। या आदिवासी गावातील महिलांना 1.5 ते 2 किलोमीटर पायपीट करत जंगलातनं धसातनं आडरान पाय वाटेने येथे यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। आपल्या बरोबर येथील काही महिला आहे, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। ताई, काय सांगाल? आम्हाला म्हणजे इथून उंच टेकडीवरून 1-2 किलोमीटर पायपीट करत पाण्यासाठी यावं लागतं। या विहिरीचं पाणी कधी अडतं? फेब्रुवारी महिन्यात। त्याच्यानंतर तुम्ही काय करता? त्याच्यानंतर मग सरकारी टँकर सुरू होतो। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। टँकर रोज येतो का? रोज नाही, 3-4 दिवसात। आता ही जी पाईपलाईन टाकली तेव्हा तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तेव्हा ही पाईपलाईन टाकली गेली, या पाईपलाईनमुळे गावात पाणी येतं का? नाही, आता विहिरीत पाणीच नाही तर वरती कसं काय पाणी येईल? मग तुम्हाला अजून दुसरं कोणतं स्तोत्र नाही का पाणी आणायचं? नाही, मग विकत घ्यावं लागतं पाणी विकत घ्यावं लागतं। साधारणतः तुमच्या गावाची वस्ती किती आहे? 60-70। आणि मग तुम्हाला तुमच्या हातातली कामं सोडून किती वाजेपासून तुम्ही पाण्याला येतात? म्हणजे हातातली कामं सोडून आम्हाला 1-2 घंटे इथे येऊन बसावं लागतं। तसंच जर पाहिलं तर या महिलांना हातातली कामं जी सोडून आहे तिथे तास 2-2 तास इथे पाण्यासाठी ताटकळत उभं राहावं लागतं। टँकर कधी येईल याची शाश्वती नसते। त्यामुळं आता या आदिवासी भागातील जे बांधव आहेत त्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती आणि पायपीट थांबणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचा आता लक्ष लागून असणार आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।